आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर येते. तर आज आम्ही आमच्या गावी आलो आहे. तर आपण गावात एक फेरफटका मारूया. गणपतीला आम्ही बघायला चाललो आहे. तर चला तर मग आज मी तुम्हाला आमचं गाव दाखवते. हे आमचं घर आहे गावचं. ही बाजूला इथे झाड आहेत आमचे. घंडात जंगलांनी वेढलेलं असं हे आमचं गाव आहे. आणि हा आमचा घरचा गणपती बाप्पा. चला आता आपण गणपती बघायला चाललोय. पाऊस इथे जोरात पडतो. ही बघा, ही आमच्या गावची छोटीशी नदी आहे. इथे सगळेजण कपडे धुवायला येतात. आणि आता आम्ही इथून चाललोय. आम्ही आता गणपती बघायला चाललोय. आमची घरं सगळी अशी उंचावर आहेत. त्यामुळे कोणाकडे जायचं म्हणजे चढून जावं लागतं. एक प्रकारचं दिव्य आहे इकडे चढायचं म्हणजे. ही बघा, ही अशी झाडी आहे. पावसाळ्यात बघा किती सुंदर दिसतं सगळं वातावरण. आता आम्ही त्या घराकडे जाणार आहे. त्या घराकडे थांबा. इथे माझ्या पाठी ही झाडी. आता हा आकडा पार करून आम्हाला जावं लागणार. हे आता आम्ही माझ्या जावेचं घर आहे. तर मी इथे आता आलो. पावसात इथे शेवाळच असतं म्हणून त्यांनी बघा कपडा घातलाय कोणी पडू नये म्हणून. हा त्यांचा इथे गणपती आहे. त्याला नमस्कार करून आम्ही पुढच्या गणपतीसाठी निघालो. इथे प्रत्येक गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे खडे वापरून सजवले जाते. आता आपण इथे आमचं जे मेन गावातील घर आहे त्या घरामध्ये जे देवघर आहे तिथे आलो आहे. तर हे आमचं जुन्या घरातील देवघर आहे. पहा किती छान त्यांनी पूजा केली आहे याची. बाप्पाला बघून वाटतं की नाही प्रसन्न इथे बघितल्यानंतर. इथे बघा जरा. रस्त्याच्या कडेने अशी छोटी छोटी पिवळी फुले तुम्हाला दिसतील. खतरनाक मोठं आहे. एवढं खाली खाली एवढं असं हाताला पण पोहोचणार नाही. घंडात जंगलांनी वेढलेला असा हा आमचा गाव आहे. गणपतीच्या आलेले पाहुणे घरी जाताना रस्त्याच्या कडेने ही तुम्हाला जी वांगी कलरची फुलं दिसतात त्याची चादर सारखीच ही पुढपर्यंत अशी पसरली आहे बघा. म्हणजे रस्त्याने जाताना त्या ज्या वांगी कलरच्या फुलांचा सडाच पसरलेला सारखा वाटतो. इथे आपल्याला रस्त्याने जाताना छोटे छोटे झरेही वाहताना आपल्याला दिसतात. तुझी दगड आहे तो. दगडावर उभा नको जास्त. या झऱ्यांना बघून इथे क्षणभर थांबून एक फोटो खेचायचा मोह काही आवडत नाही. तर आम्ही आता इथे एक छोटासा एक फोटो खेचणार आहोत. थांबा. इथे तुम्हाला वळणावळणावर अशी छोटी छोटी फुलं दिसतील.
या बाप्पाला पण बघा किती छान सजवलं आहे आणि याचा आजूबाजूचा जे देखाव आहे तो तर खूपच छान केला आहे यांनी आणि बाप्पाही खूप सुंदर दिसतो आहे. आणि बाहेरही बघा शिवाजी महाराज, स्वामी समर्थ आणि साईबाबांचा फोटो इथे त्यांनी लावला आहे, त्यामुळे किती सुंदर बाहेरून दिसतंय. आणि यांच्या मामी फोटो काढताना बघतात आहे. आणि त्यांचा अजून एक बाप्पा आहे, तोही खूप सुंदर बघा डेकोरेशन केलं आहे. असं घराघरातलं डेकोरेशन बघून मन मोहून जातं. आता आम्ही आमच्या परतीच्या वाटेकडे चाललो आहे, आम्ही आमच्या घरी चाललो आहे. आणि इथे बघा, इथे डोंगरांनी धुक्यांची शाल पांघरली आहे. असे अनेक नयनरम्य दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते. जी लोक फोटोग्राफी करतात त्यांच्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. तुमची छत्री येते बघा. आता पाऊसही जोराचा सुरू झाला आहे, तर आता आम्ही आमच्या घरी निघतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.